जय शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपलं आवडतं यूट्यूब चॅनल कृषी सेवकमध्ये। मित्रांनो, आज मी आहे भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, इथे पाहता तुम्ही। आणि आपला यापूर्वी वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाविषयी आपण जे बातमी तयार केलेली होती त्या अनुषंगाने मी माहिती देत आहे। ही आहे भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठी नदी वैनगंगा नदी। ही नदी पुढे जाते पवनी साईडला आणि तिथे गोसेट डॅमवरून हा जो प्रकल्पाची सुरुवात होणार आहे याविषयी आपण जाणून घेऊया। जर चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा, खाली दिलेली बेलची बटन अवश्य दाबा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला पाहायला मिळतील। चला तर मग सुरुवात करूया वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाविषयी। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा। मित्रांनो, वैनगंगा नळगंगा प्रकल्पाला मोठा दिलासा मिळालेला आहे। 1023.45 हेक्टर वन जमिनीला मंजुरी। आता कालव्याचे काम वेगाने होणार। नमस्कार मित्रांनो, मी राहुल शामकर आणि आपण पाहत आहात कृषी सेवक चॅनल। आजची बातमी विदर्भातील लाखो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे। गेल्या अनेक वर्षापासून चर्चेत असलेल्या वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाबाबत एक मोठा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे। या निर्णयामुळे प्रकल्पातील सर्वात मोठा अडथळा दूर झालेला आहे। वन जमिनीला नेमकी कोणती मंजुरी मिळाली, आता प्रकल्पाचे काम किती वेगाने होईल, शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आणि अजून कोणती आव्हाने बाकी आहेत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि सर्वात पाहूया वन जमीन हस्तांतरण म्हणजेच फॉरेस्ट लँड डायव्हर्शन ऑब्लिक ट्रान्सफर म्हणजे काय। तर सोप्या भाषेत सांगायचे तर वन म्हणून नोंद असलेल्या सरकारी जमीन एखाद्या सार्वजनिक विकास प्रकल्पासाठी जसे की धरण, कालवा, रस्ता, रेल्वे, वीजवाहिनी इत्यादी वापरण्यासाठी केंद्र सरकारकडून कायदेशीररित्या परवानगी मिळविणे याला वन जमीन हस्तांतरण असे म्हणतात। याचा अर्थ वन जमीन विकली जाते किंवा कायमची खाजगी मालकीची होते असा नाही, ती वन जमीनच राहते। फक्त एका विशिष्ट सार्वजनिक प्रकल्पासाठी तिचा वापर करण्यास मंजुरी दिली जाते आणि त्यासाठी कठोर अटी लागू असतात। वैनगंगा नळगंगा प्रकल्पाच्या संदर्भात काही प्रकल्पासाठी कालवे, जलाशय आणि इतर संरचना वनक्षेत्रातून जाणार आहेत। त्यामुळे अंदाजे 1023.45 हेक्टर वन जमीन वापरण्यासाठी केंद्राच्या वन, पर्यावरण व हवामान बदल मंत्रालयाची मंजुरी आवश्यक होती। ही मंजुरी मिळाल्यानंतरच त्या वनक्षेत्रातील प्रकल्पाची कामे कायदेशीररित्या पुढे नेता येतात। मंजुरी मिळण्यापूर्वी काय तपासले जाते? पर्यावरणावर होणारा परिणाम, वन्यजीवांवर होणारा परिणाम, किती झाडे प्रभावित होतील, पर्यायी वन निर्मिती, वनजमिनीच्या बदल्यात इतर वनजमीन उपलब्ध करून देणे, तज्ज्ञ समितींचा अहवाल। तर मित्रांनो, सोप्या भाषेत सांगायचं तर वन जमीन हस्तांतरण म्हणजे जंगल विकणे नव्हे। एखादा सार्वजनिक प्रकल्प जसे वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्प जर वनक्षेत्रातून जात असेल तर केंद्र सरकारची विशेष परवानगी घ्यावी लागते। या परवानगीला वन जमीन हस्तांतरण किंवा फॉरेस्ट क्लिअरन्स म्हणतात। या मंजुरीनंतरच कालवा, धरण किंवा इतर कामे या वनक्षेत्रात सुरू करता येतात। मात्र त्यासाठी पर्यावरण संरक्षणाच्या अनेक अटी पाळाव्या लागतात। तर आज प्रसिद्ध झालेल्या वर्तमानपत्रानुसार केंद्रीय वन, पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाने वैनगंगा नळगंगा प्रकल्पासाठी 1023.45 हेक्टर वन जमिनीच्या हस्तांतरणाला मंजुरी दिली आहे। ही मंजुरी मिळणे हा या प्रकल्पातील सर्वात मोठ्या टप्प्यांपैकी एक मानला जात आहे, कारण वनक्षेत्रातून कालवा, जलाशय किंवा इतर संरचना उभारण्यासाठी केंद्र सरकारची परवानगी आवश्यक असते। ही परवानगी मिळाल्याशिवाय प्रत्यक्ष कामाला पूर्ण गती देता येत नाही। वन जमिनीची मंजुरी इतकी महत्त्वाची का आहे असे अनेक प्रश्न प्रेक्षक विचारत असतात। तर मित्रांनो, वन जमिनीची मंजुरी मिळाली म्हणजे नेमके काय झाले त्याचे उत्तर समजून घेऊ। वैनगंगा नळगंगा प्रकल्पाचा कालवा अनेक ठिकाणी वनक्षेत्रातून जाणार आहे। त्यासाठी वन जमीन हस्तांतरित करावी लागते। त्यासाठी पर्यावरणीय परिणामांचा अभ्यास, वन्यजीवांवरील परिणाम भरपाई म्हणून नवीन वृक्ष लागवड, विविध तांत्रिक अहवाल यांची तपासणी केली जाते। मंजुरी मिळाल्याने या प्रक्रियेतील मोठा अडथळा दूर झालेला आहे। हा प्रकल्प नेमका आहे तरी काय? आता प्रकल्प समजून घेऊ। विदर्भात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी समुद्राकडे वाहून जाते, तर दुसरीकडे वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या भागात पाण्याची कमतरता जाणवते। यावर उपाय म्हणून वैनगंगा नदी खोऱ्यातील अतिरिक्त पाणी कालव्याद्वारे नळगंगा नदी खोऱ्यात नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे। यातून लाखो हेक्टर शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण करण्याची उद्दिष्ट आहे। तर याच्या शेतकऱ्यांना काय फायदा होणार? याचा जो प्रकल्प नियोजनाप्रमाणे जर पूर्ण झाला तर रब्बी हंगामात सिंचन होईल, दुबार पीक वाढ होईल, बागायती क्षेत्रात वाढ होईल, भूजल पातळी सुधारणा होईल, विहिरींची पाण्याची पातळी वाढेल, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होईल, ग्रामीण अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळेल। तर यात अजून कोणकोणती आव्हाने बाकी आहेत?
तर गोष्ट अशी आहे की वन मंजुरी मिळाली म्हणजे उद्यापासून सर्व कामे पूर्ण होईल असे नाही. अजूनही जमीन संपादन, पुनर्वसन, कालवा खोदकाम, पंपगृहे, बोगदे, सायफन, वितरण व्यवस्था, निधीची उपलब्धता ही अनेक महत्त्वाची कामे बाकी आहेत. त्यामुळे पुढील काही वर्षे सातत्याने कामाचा वेग टिकवणे आवश्यक राहील. तर यातील तांत्रिक विश्लेषणाचा जर आपण अभ्यास केला तर ही मंजुरी म्हणजे प्रकल्पासाठी मोठा सकारात्मक टप्पा आहे. मात्र प्रकल्प यशस्वी होण्यासाठी 3 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्या म्हणजे कामाचा वेग, निधीची सातत्यपूर्ण उपलब्धता, तिसरी जमिनीची संपादन व पुनर्वसनाची वेळेत पूर्तता. जर या 3 बाबी सुरळीत झाल्या तर विदर्भात सिंचन व्यवस्थेत मोठा बदल घडू शकतो. तर मित्रांनो, आजच्या बातमी म्हणजे केवळ एका फाईलला मंजुरी मिळाली एवढीच नाही, तर विदर्भाच्या भविष्यातील जलव्यवस्थापनातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. वनजमिनीची मंजुरी मिळाल्याने प्रकल्पाच्या मार्गातील मोठा अडथळा हा दूर झालेला आहे. आता पुढे कामाचा वेग, निधी आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यावर संपूर्ण विदर्भाचे लक्ष राहणार आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला वैनगंगा नळगंगा प्रकल्पावरील अशीच अधिकृत आणि अभ्यासपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या कृषी सेवक चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य करा. तुमचे काही सुझाव असतील तर तुमच्या गावाचे नाव कमेंटमध्ये लिहा आणि तुमच्या काही समस्या असतील त्यासुद्धा लिहा. आम्ही त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न नक्कीच करू. पाहत राहा कृषी सेवक चॅनल. जय शेतकरी.